अध्यक्ष महोदय 293 अन्वये सत्ताधारींनी पक्षाने आणलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रामुख्याने मी दोनच विषयावर या निमित्ताने बोलणार आहे। एक कृषी विभाग। अध्यक्ष महोदय, जे राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणली, अध्यक्ष महोदय या योजनेच्या माध्यमातून महाडीबीटीच्या माध्यमातून आज ऑनलाईन अर्ज मागवले जातात। अध्यक्ष महोदय, याच माध्यमातून पहिला ज्या बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून जत तालुक्यातले जवळजवळ 52 लाख येणं, शेतकऱ्यांच्या 72 शेतकऱ्यांचं 52 लाख रुपये येणं आहे, ते तातडीनं मिळावं। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर या ठिकाणी महसूलवर बोलत असताना अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर फळबाग लागवड जी काही होते, ज्या मागेल त्याला शेततळ, फळबाग लागवड, हे सगळेच एक फळबाग लागवड, ठिबक सिंचन, शेततळे, कागद एकाच छताखाली हे अर्ज मागवणे गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, या निमित्तानं शासनाला आपल्याला विनंती करू इच्छितो की या योजना जर सगळ्याच योजना एकाच छताखाली आणल्या तर आजच्या परिस्थितीत जे महाडीबीटीच्या माध्यमातून वेगवेगळे अर्ज मागवले जातात ते एकत्र एकाच शेतकऱ्याला जर ऑनलाईन केले तर त्या सगळ्या योजना या ठिकाणी त्याला मिळू शकतात। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर महसूल विभाग, आपल्याला माहिती आहे की जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे, 100% अवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे। अध्यक्ष महोदय, या तालुक्यात जवळजवळ 126 महसुली गावांनी 537 वाड्या वस्त्या आहेत। अध्यक्ष महोदय, जत तहसील कार्यालय असून त्यामध्ये 5 मंडल येतात, संख अप्पर तहसील कार्यालय यामध्ये 4 मंडल येतात। तालुका विस्तारानं मोठा असल्यामुळं अध्यक्ष महोदय एकच शेवटचाच मुद्दा आहे, घ्या लवकर अध्यक्ष महोदय, त्यामुळं संख अप्पर तहसील कार्यालय मध्ये स्वतंत्र आस्थापना विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी शाखा, त्याचबरोबर रेकॉर्ड विभाग असे कोणतेही विभाग नाहीत। त्यामुळं ते सगळे विभाग या मंडल अप्पर तहसील कार्यालयाच्या अधिकारात चालू हवे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कारण या जत तहसीलला यायचं म्हटलं तर जवळजवळ 80 किलोमीटरचा प्रवास करून या सर्वसामान्य लोकांना यावं लागतं। म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्या निमित्तानं शासनाला या ठिकाणी विनंती करतो की जे काही संख अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी या सगळे विभाग या ठिकाणी चालू करण्यात यावे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, अपंग वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास होतोय, त्यामुळं या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाच्या ठिकाणी दुय्यम निबंध कार्यालय सुद्धा या ठिकाणी चालू करण्यात यावं। आणि अध्यक्ष महोदय, जो सत्ताधारी पक्षाने आणलेला जो प्रस्ताव आहे त्याला या निमित्ताने मी विरोध करतो आणि थांबतो।